नमो नमः. नमस्कार मंडळी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्याप्रदायिनी. नमस्कार. अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीचा एक खंड आपला अभ्यासन झालेला आहे. आज आपण दुसऱ्या खंडाचा विचार करणार आहोत. मागच्या खंडामध्ये चित्तशुद्धी झालेला उपासक हा परमेश्वराजवळ काय मागतो, तर तो लोककल्याणाचं मागणं मागतो. यासाठी स्वामी विवेकानंदांची गोष्ट मी आपल्याला सांगितली. ज्ञान, भक्ती, वैराग्य दे, एवढंच त्यांनी देवीजवळ मागितलं. मागायचं काय ठरवून गेले होते, पण प्रत्यक्ष काहीही मागू शकले नाहीत, कारण चित्तशुद्धी त्यांची झालेली होती आणि म्हणूनच ते हे करू शकले. आता आज आपण दुसऱ्या खंडाची सुरुवात करतो आहोत. दुसरा खंड कुठे सुरू होतो? अनेन गणपती मभिषिंचती सवाग्मी भवती चतुर्थ्या मनस्नं जपती सविद्यावान भवती इत्यथर्वणवाक्यम ब्रह्माद्यावरणं विद्यात न बिभेती कदाचनेती. इथपर्यंत दुसरा खंड आहे. आता आपण हळूहळू क्रमाक्रमाने एकेका गोष्टीचा विचार करूया. फलश्रुतीमध्ये गणक ऋषी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं सांगतात. म्हणजे कोणकोणती फळं याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होतात अथर्वशीर्षाचं पठण, अध्ययन, चिंतन, मनन केल्यामुळे. 6 फळं आपण मागच्या खंडात बघितली. आज आपण 7व्या फळाचा विचार करणार आहोत. याच्यामध्ये गणक ऋषी असं म्हणतात, अनेन गणपतीमभिषिंचती सवाग्मी भवती. या अथर्वशीर्षाने गणेशाला जो अभिषेक करतो त्याला कोणतं फळ प्राप्त होतं, तर तो उत्तम वक्ता होतो. त्याला वक्तृत्वाची प्राप्ती होते. आता उत्तम वक्ता कसा असावा, तर उत्तम वक्त्याची भाषा शुद्ध असावी, त्याची वाचा सुद्धा शुद्ध असावी, त्याचं अंतःकरण सुद्धा शुद्ध असावं. असा वक्ता जो भक्त असेल तो शारदेचा उपासकच असतो. त्याच्या वाणीचा प्रभाव श्रोत्यांवर पडतो. त्याच्यातला तमोगुण, रजोगुण हा हळूहळू कमी होतो आणि त्याच्यातल्या सत्वगुणाची वाढ होते. आपण अथर्वशीर्षाचा 3रा खंड जेव्हा अभ्यासला होता तेव्हा आपण त्याच्यामध्ये असं विचार केला होता. त्याच्यात असं सांगितलेलं आहे, अववक्तारम अवश्रोतारम. उत्तम वक्ता कसा असावा आणि उत्तम श्रोता कसा असावेत यासंबंधी आपण तिथे सविस्तर विवेचन केलेलं होतं. आता वक्त्याविषयी विचार करूया की या वक्त्याच्या अंगी अनंत सद्गुण असावे लागतात. एका संस्कृत सुभाषितकाराने असं म्हटलेलं आहे, केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृताधार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. एखाद्याने केयूरादी अलंकार धारण केले, शुभ्र हार गळ्यामध्ये घातला, अगदी अभ्यंग स्नान केलं, तेल उटी वगैरे लावून, फुलं आपलं शरीर सजवण्यासाठी वापरली, उत्तम केशभूषा केली, तर त्याला शोभा येईल. पण हे त्याचे खरे अलंकार असणार नाहीत. तर त्याचा खरा अलंकार कोणता असेल, तर संस्कारयुक्त वाणी हाच त्याचा शाश्वत अलंकार आहे. वाणी हे वक्त्याचं वैभव असलं पाहिजे. आता वाणी म्हटली की आपल्याला 4 प्रकारची वाणी माहिती. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. ही 4 प्रकारची वाणी सांगितलेली आहे. यातली परावाणी ही सर्वात श्रेष्ठ वाणी आहे. जो उत्तम वक्ता असतो ना, त्याला ह्या 4ही वाणीचा स्पर्श झालेला असतो. त्याला वाचा सिद्धी प्राप्त झालेली असते. वक्ता म्हणजे फक्त बोलणारा नव्हे. आपल्या चित्तामधला आशय समोरच्या व्यक्तीच्या चित्तामध्ये प्रस्थापित करतो तो उत्तम वक्ता. आता ह्या वक्त्याची वाणी कशी असावी, तर ती सत्याधिष्ठित असावी, हितकारक असावी. अशा प्रकारे जो बोलतो तोच उत्तम वक्ता असतो. आता असे वक्ता होऊन गेले का, आहेत का, तर असे वक्ते होऊन गेलेले आहेत.
आपले आचार्य, ऋषी, मुनी, भगवान श्रीकृष्ण हे उत्तम वक्ते होते. आणि म्हणून त्यांनी जे ज्ञान आजपर्यंत आपल्याला दिलेलं आहे ते अजूनपर्यंत टिकलेलं आहे, ते शाश्वत आहे, ते ज्ञान नष्ट होणारं नाहीये. आणि म्हणून असा वक्ता होण्याचा प्रयत्न करायला हवा. आता प्रत्येकाला काही वक्ता होता येत नाही. एका सुभाषितामध्ये असं सांगितलेलं आहे, शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानवा. वक्ता दशसहस्रेषु 10,000मध्ये एखादाच वक्ता निघतो. मग उरलेल्या 9,999 लोकांनी काय करायचं? त्यांनी उत्तम श्रोता होण्याचा प्रयत्न करायचा. उत्तम श्रोता त्याला होता यायला हवं. श्रवण हे चांगलं व्हायला हवं. आपण कोणतीही भाषा शिकताना त्याची कौशल्य शिकायची असतात. त्यातलं पहिलं कौशल्य श्रवण हे आहे. नवविधा भक्ती जी सांगितलेली आहे त्याच्यातली पहिली पायरी ही श्रवणाची आहे. श्रवण उत्तम केलं तर आपल्याला उत्तम वक्ता होण्यासाठी त्याचा नक्की फायदा होतो. म्हणून जितका वक्ता महत्त्वाचा असतो तितका श्रोता सुद्धा महत्त्वाचा असतो. म्हणून वक्ता होण्याची पहिली पायरी उत्तम श्रोता होणे ही आहे. म्हणून आपल्याला गणक ऋषींनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की जो अथर्वशीर्षाने गणेशाला अभिषेक करतो तो उत्तम वक्ता होऊ शकतो. हे 7वं फळ आपल्याला सांगितलं. आता आपण पुढचं फळ काय ते बघूया. हे 8वं फळ मी सांगते आपल्याला. हे फळ आहे विद्याप्राप्ती. ही प्रत्येकालाच हवी आहे. गणक ऋषी असं म्हणतात, चतुर्थ्या मनस्नं जपती स विद्यावान भवती. चतुर्थीच्या दिवशी, अर्थात ज्याला आपण संकष्ट चतुर्थी म्हणतो ती चतुर्थी आहे ही. या चतुर्थीच्या दिवशी काहीही न खाता उपोषित राहून जो या स्तोत्राचा म्हणजे अथर्वशीर्षाचा जप करतो तो विद्यावान होतो, म्हणजे विद्या संपन्न होतो. तर इथे प्रत्येकाने उपास कडक केलाच पाहिजे असा आग्रह नाही. आपली प्रकृती, आपलं वय हे सगळं बघून आपण ठरवायचं आहे. पण उपास हा फक्त पोटाचा नाही तर तो मनाचा सुद्धा असतो. तेव्हा तो उपासही आपल्याला करता यायला हवा. तर असं जर केलं तर तो माणूस विद्या संपन्न होतो. तर विद्या संपन्न होतो म्हटल्यावर विद्या कुठल्या प्रकारची? तर विद्या 2 प्रकारची असते. एक पराविद्या, दुसरी अपराविद्या. पराविद्या ही सगळ्यात श्रेष्ठ विद्या सांगितलेली आहे. कारण ही विद्या परब्रह्माची अनुभूती देणारी विद्या आहे. पराविद्येमध्ये परब्रह्म हेच अंतिम सत्य हे सांगितलेलं आहे. आपण डिग्री मिळवण्यासाठी विद्या संपादन करतो, त्याच्यात काहीच वाद नाहीये. पूर्वी सुद्धा असं करत असत. वेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष या शास्त्रांचं ज्ञान असलेली जी विद्या आहे ती अपराविद्या. पण परलोक, आध्यात्मिक सुख, आत्मानंद यासाठी जी विद्या संपादन करतो ती पराविद्या. इहलोक, भौतिक सुख आपल्याला हवी असतात आणि त्यासाठी आपल्याला काही विद्या संपादन करावी लागते. ती जी विद्या आपण संपादन करतो ती अपराविद्या. आपल्या उपजीविकेसाठी म्हणजे अर्थार्जनासाठी आपण काही विद्या प्राप्त करतो ती सुद्धा अपराविद्या. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या वेगवेगळ्या विभूती सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे श्रेष्ठ ते म्हणजे मीच आहे असं सांगितलंय. मासाना मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे मी आहे, ऋतूमध्ये वसंत ऋतू म्हणजे मी आहे असं भगवंत सांगतायत. तसं या ठिकाणी ते सांगतायत की ही अध्यात्म विद्या म्हणजे मी आहे. अथर्वशीर्षामध्ये आपण एका खंडामध्ये गणेश विद्येचा अभ्यास केला होता. ती गणेश विद्या ही अध्यात्म विद्या आहे. ब्रह्मविद्या, ब्रह्मज्ञान, आत्म्याविषयीचं ज्ञान म्हणजे अध्यात्मविद्या ही पराविद्या आहे. आता अध्यात्मविद्या आपण जे म्हणतो हे नक्की काय आहे? तर अधि म्हणजे त्याविषयी आणि आत्म म्हणजे आत्म्याविषयी. थोडं जड जाते कळायला तर थोडक्यात सांगते. अविनाशी परब्रह्माची अनुभूती
आत्म्याला ज्याच्यामुळे प्राप्त होते ती पराविद्या. अथर्वशीर्षाच्या अभ्यासाने उपासक भक्त पराविद्या धारण करतो, हे ह्याचं तात्पर्य आहे. थोडंसं पुढे जाऊया. इत्यथर्वण वाक्यम ब्रह्माद्यावरणम विद्यात. अथर्वण ऋषी म्हणजेच गणक ऋषी पुढे आपल्याला सांगतायत की पराविद्या प्राप्त केलेला जो मनुष्य आहे त्याला कशाचेही कधीही भय वाटत नाही. तो नेहमी निर्भय असतो. निर्भय होणं हे इतकं सोपं नसतं. आपल्याला माहिती, आपल्यावर काही संकट आलं कुठल्याही प्रकारचं असेल की आपण घाबरून जातो, खचून जातो, हातपाय गळतात, आपले मती भ्रष्ट होते, काय करावं सुचत नाही. पण काही माणसं अशी असतात की ती संकट आलं तरी ती खचून जात नाहीत. ताठ पायाने ताठ मानेने संकटाला सामोरी जातात, उभी राहतात. मग अशी आपल्याला जर निर्भयता प्राप्त करायची असेल तर हे करायला हवं. अथर्वशीर्षाचं पठण केल्याने ही निर्भयता प्राप्त होते. आता आपली सृष्टी जी आहे ही प्रतिक्षणी बदलत असते. ती नाशिवंत आहे, अर्थात ती मिथ्या आहे. हे एकदा आपल्याला समजलं म्हणजे आपल्याला भय वाटत नाही. पण हे समजण्यासाठी आपल्याला उपासना करायला हवी. उपासना, व्रताचरण, काही धार्मिक गोष्टी, यामुळे आपल्याला ही निर्भयता प्राप्त होते. आता निर्भयता असं आपण म्हणतोय तर आपल्याला भय कशाचं वाटतं याचाही थोडासा विचार करायला हवा. प्रत्येकाला कशाचं तरी भय वाटत असतं. या भयाचा विचारही गणक ऋषींनी याच्यामध्ये केलेला आहे. एकूण त्यांनी 9 प्रकारचं भय आपल्याला सांगितलेलं आहे. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. पहिलं भय ते असं म्हणतायत की भोगाला रोगाचं भय असतं. बघा, भोगाला रोगाचं भय असतं. हे भय असूनही माणूस कधी कधी उन्मत्तपणाने वागतो. मला काय होणार आहे, मला काही होत नाही, मी निरोगी आहे, आजपर्यंत मला काही झालेलं नाहीये. पण शरीर जे आहे ह्या शरीराला कधीतरी काहीतरी होतं. मस्तीत असतो माणूस तारुण्यामध्ये, पण जसजसं वय वाढत जातं तसतसे काहीतरी आपल्याला रोग होण्याची शक्यता असते. वयोमानानुसार असतील रोग, म्हणजे काही आजारच झाला पाहिजे असं नाही, पण शारीरिक क्षमता तरी माणसाची नक्की कमी होते. पण तारुण्यात तब्येत चांगली आहे म्हणून माणसाने वाटेल तसं वागून चालत नाही. माणसाने सारखं भोगतच राहिलं तर त्याला रोग जडतात. म्हणून भोगवृत्ती कमी केली पाहिजे. भोग जितके कमी तितका माणूस निरोगी असतो, आणि भोग जितके जास्त तितका माणूस रोगी असतो. म्हणून भोगावर नियंत्रण हवं, संयम हवा. भोगाला संयमाने जिंकायचं असतं. भूक लागते आपल्याला. भूक लागली की पुढ्यात जे दिसेल ते हवं तेवढं जर खाल्लं तर त्याचा नक्कीच त्रास होणार. आपल्याकडे नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे बघा. या नैवेद्यामध्ये काय असतं, नैवेद्यामधले पदार्थ हे ठराविक प्रमाणामध्ये त्या नैवेद्यामध्ये वाढलेले असतात, म्हणजे नैवेद्याच्या ताटामध्ये. आणि हे पदार्थ तेवढेच खाल्ले तर ते बाधत नाहीत. आणि आपण असं म्हणतो की नाही, लहान मुलांना पण आपण सांगतो की थांब, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खाऊ नकोस. म्हणजे हा संयम आहे. ही संयमाची ती शिकवण आहे. आणि ह्या संयमानेच भोगाला जिंकायचं असतं. म्हणून जर आपल्याला रोगाचं भय नको असेल तर मनावर, शरीरावर, जिभेवर ताबा ठेवायला आपल्याला शिकलं पाहिजे. पुढचं भय गणक ऋषी आपल्याला सांगतायत, कुले च्युती भयम. आपल्याला बघा, समाजात काही कुळं ही नामांकित दिसतात, प्रतिष्ठित दिसतात. त्यांनी काहीतरी एक लौकिक प्राप्त केलेला असतो. त्या कुळाची काहीतरी एक कीर्ती असते. तर त्या कुळाचे जे वंशज असतात पुढचे, त्यांना नेहमी काय वाटत असतं की आपल्या कुळाची ही जी परंपरा आहे, ही जी प्रतिष्ठा आहे, ही आपण कायम राखली पाहिजे. आपल्या कुळाचं नाव राहिलं पाहिजे. आपल्यामुळे आपल्या कुळाच्या प्रतिष्ठेला कुठेही डाग लागता कामा नये. आपल्या वाडवडिलांनी जे काही मिळवलेलं आहे त्यात भर घालता आली तर फारच छान. पण भर जरी घालता आली नाही
तरी आपल्या नावलौकिकापासून आपण च्युत होता कामा नये, म्हणजे त्याच्यापासून आपलं ढळू देता कामा नये, असं आपलं आचरण असलं पाहिजे. त्यामुळे असं होऊ नये ही भीती त्याच्या मनामध्ये असते. आता काही मुलं जी असतात ही वैदिक घराणी असतात, काही त्यांच्यामध्ये एक ठराविक प्रथा चालू असते. तर ती प्रथा आपण समजा मोडली तर आपल्याला ते भय असतं. उदाहरणार्थ एखाद्या कुळामध्ये यज्ञयागाची परंपरा चालू असते, तर ते यज्ञयाग न करणे हे एक कारण असतं. निषिद्ध विवाह करणे हे सुद्धा भय सांगितलेलं आहे. वेदविद्येचा त्याग करणं, धर्माचं उल्लंघन करणं, देवांच्या द्रव्याचा अपहार करणं, ब्राह्मणांच्या द्रव्याचा अपहार करणं, त्यांचा अपमान करणं, यामुळे उच्च कुळं ही हीन पदाला जाऊ शकतात. किंवा आपलं आचरण हे चांगलं असलं पाहिजे. सदाचारहीन आचरण झालं की त्या कुळाचा नाश होतो आणि कुळ नष्ट होतं. तर हे आपलं कुळ नष्ट होऊ नये याची भीती गणक ऋषी आपल्याला सांगतायत. कुलेच्युती भयम. पुढचं भय सांगतायत गणक ऋषी, वित्ते नृपालात भयम. पैशाला म्हणजे धनाला, राजाचं, आता राजेशाही नाही आपल्याकडे, आपण सरकारचं म्हणूया, सरकारचं भय असतं. म्हणजे काय, तर आपण मिळवलेली जी काही संपत्ती असते, कुठल्याही प्रकारची असेल, स्थावर असेल, जंगम असेल, काही असेल, तर त्यासाठी ती ठराविक मर्यादेच्या बाहेर जर आपण मिळवली, जास्त मिळवली, तर आपल्याला टॅक्स भरावा लागतो की नाही. अर्थात तो टॅक्स वाचावा म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आपण करतो, सामान्य माणसं आपण. पण काही माणसं अशी असतात की वारेमाप संपत्ती मिळवतात, पण त्या प्रमाणात कर भरत नाहीत, सरकारला फसवतात. तर असं फसवू नये. आपण जे काही उत्पन्न मिळवतो त्याचा काही हिस्सा हा सरकारला द्यायचाच असतो. आणि ही प्रथा पूर्वीपासूनची आहे. पूर्वी राजेशाही होती तेव्हा राजाला सारा द्यावा लागत असे, आता आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. ह्यामुळे प्रजेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही सरकारची असते आणि त्यासाठी योग्य कर हा भरला पाहिजे. आपल्याला सोयी हव्यात सरकारकडून, सुविधा हव्यात, सुधारणा हव्यात. मग त्या सरकार कुठल्या पैशाने करतं, आपण भरलेल्या टॅक्समुळे, कराच्या रूपाने जे पैसे आपण सरकारला देतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्यामुळे प्रामाणिकपणाने आपण जो कर भरतो, जो भरणारा असतो, त्याला ह्याचं भय कधीही वाटत नाही. पण जे कर चुकवेगिरी करतात, कर बुडवतात, त्यांना त्याचं भय मनामध्ये कायम असतं, आपल्यासारख्या सामान्य माणसाला नाही. पुढचं भय गणक ऋषी सांगतायत, माने दैन्य भयम. एखाद्याला सन्मान मिळतो पण त्याचे फासे उलटे पडले तर त्याला दैन्य प्राप्त होतं, त्याचा सन्मान निघून जातो, म्हणजे त्याचं पद जातं. असं म्हणतात की सन्मान हमेशा पद का होता है, व्यक्ती का नाही. तो मान त्या व्यक्तीचा नसतो, त्या पदाचा असतो. त्या पदावर तो माणूस आहे तोपर्यंत त्याला तो मान असतो. त्या पदावरून, त्या खुर्चीवरून तो खाली उतरला की त्याचा मान संपतो. असं म्हणतात की स्त्रियांचं चारित्र्य आणि पुरुषाचं भाग्य हे कधीही पालटू शकतं. त्यामुळे स्त्रियांना आणि पुरुषांना आपलं हे चारित्र्य आणि या पुरुषाला भाग्य हे तसंच राहील ना, याचं कायम भय वाटत असतं, असं गणक ऋषी आपल्याला सांगतायत. म्हणून आत्ता निवडणुका झाल्या, निकाल लागले. जे निवडून आले नाहीत आणि आता त्या पदावर नाही, त्यांना तो पदावर असताना जो मान होता तो आता मिळेल का, नाही मिळणार. कितीतरी त्यांच्या सवलती जातील, सोयी सुविधा त्यांना दिल्या जाणार नाहीत. अशा प्रकारे मनामध्ये नेहमी भय असतं की मी जिथे आहे तिथे मी कायम राहीन ना आणि मला तो मान मिळेल ना. हा हे जे भय आहे ह्याला गणक ऋषी म्हणतात माने दैन्य भयम. पुढचं भय सांगतायत गणक ऋषी, बले रिपू भयम. बलवान माणूस जो असतो त्याला शत्रूचं भय असतं. मग तो बलवान कशाने, एखादा शारीरिकदृष्ट्या बलवान असतो, कोणी आर्थिक दृष्टीने बलवान असतो, कोणी ज्ञानाने बलवान असतो. तर अशा प्रकारे ज्याच्याजवळ जे बल जास्त असतं
ते त्याला कायम राहील ना याची भीती असते. आणि जेवढं बल जास्त तेवढे शत्रू जास्त. म्हणून आपलं बल कायम राहिलं पाहिजे. आपलं शारीरिक सामर्थ्य आपल्याकडे असेल तर ते टिकवण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करतात. आर्थिक स्तर जर एखाद्याचा उंचावलेला असेल तर तो तसाच कायम राहावा यासाठी तो प्रयत्न करतो. एखाद्याचा बुद्धीचं बल ज्याच्याकडे असेल तो आपली बुद्धी सदोदित ताजी टवटवीत तरतरीत ठेवण्यासाठी आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्याला कशाचंही भय राहणार नाही. पण आपले हे सगळं बल नष्ट होण्याची भीती ही प्रत्येकाला असते आणि त्यालाच गणक ऋषी म्हणतात बले रिपुभयम. पुढचं भय आहे, छान आहे बघा, रूपे जराया भयम. रूपवान माणसाला वार्धक्याचं भय असतं. रूपाला वार्धक्याचा शाप आहे. जसजसं वय वाढत जातं तसतसं सौंदर्य कमी होत जातं. वार्धक्य प्राप्त व्हायला लागलं की सौंदर्याचं सामर्थ्य हे कमी कमी होत जातं. मग तुम्ही काहीही, तेव्हा तुम्ही एखाद्या पदावर असाल, तुम्ही सौंदर्य सम्राज्ञी झालेले असाल, विश्वसुंदरी असाल. आता श्रावण महिना येईल, श्रावण क्वीन आपल्याकडे निवडली जाते. मग तसं तुम्हाला पद एखादं प्राप्त होईल. पण वय झालं की हळूहळू यात बदल होत जातो. चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात, डोळ्याखाली काळी वर्तुळे यायला लागतात, केस पांढरे व्हायला लागतात. हे जे बदल घडतात हे होणारच आहेत. म्हणून गणक ऋषी असं म्हणतात की रूपवान माणसाला वार्धक्याचं भय असतं. रंग पालटायला लागतो, गोरा रंग 2 दिन में ढल जाएगा. रंगात हळूहळू बदल व्हायला लागतो. मग असं होण्याची शक्यता असते. म्हणून रूपवान माणसाला भय कसलं असतं तर वार्धक्याचं. पुढचं भय गणक ऋषी सांगतायत शास्त्रे वादभयम. ज्ञानी माणूस जो आहे, मग अशी थोडासा विचार केला आपण, आता जरा सखोल विचार करूया. शास्त्रे वादभयम. ज्ञानी माणसाला वादाचं भय असतं. पूर्वीच्या काळी ना वादविवाद स्पर्धा व्हायच्या. आपलं ज्ञान सिद्ध करावं लागायचं. पंडितांसमोर वादविवाद घडत असत आणि ते ऐकायला विद्वान मंडळी बसायची. दुसऱ्याचा मुद्दा, त्याचा कुठल्याही प्रकारचा अपमान होणार नाही, चेष्टा केली जाणार नाही, त्याची टर उडवली जाणार नाही, अशा प्रकारे त्याचा मुद्दा खोडून काढून आपलं ज्ञान सिद्ध करावं लागायचं. विद्वानांसमोर, पंडितांसमोर हे ज्ञान सिद्ध करावं लागायचं. एखादा माणूस नुसता मी ज्ञानी आहे म्हणून चालत नसे. त्याचं ज्ञान पारखून घेतलं जायचं. एक शलाका न्याय परीक्षा नावाची एक परीक्षा द्यावी लागायची. आणि तेव्हा आपण ज्ञानात कुठेही कमी पडू नये म्हणून प्रत्येकजण काळजी घेत असे. आज सुद्धा बघा, आता आपण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वावरतो आहोत. कालचं ज्ञान आज जुनं होते की नाही. मग आज जो कामात आहे, कार्यरत आहे, त्याला आपलं ज्ञान अपडेट ठेवावं लागतंय. नवीन नवीन सारखं शिकावं लागतंय. आणि हे जर शिकलं नाही तर आपलं ज्ञान काही उपयोगाचं नाहीये. तसं व्हायला नको ह्याचं भय प्रत्येकाला वाटत असतं. एक छोटीशी गोष्ट सांगते, थोडी जुनी आहे. पुण्याला फर्ग्युसन कॉलेज आपल्याला माहिती. त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवायला एका विद्वान व्यक्तीची गरज होती. आणि म्हणून भांडारकर इन्स्टिट्यूटचे भांडारकर त्या व्यक्तीच्या शोधात होते. त्यांना माहिती असलेल्या उत्तमोत्तम वेदपाठशाळेत निरोप पाठवला की आम्हाला शिकवण्यासाठी एका व्यक्तीची गरज आहे. आणि 18-20 वर्षाचा एक तरुण आला. भांडारकरने त्याला विचारलं, काय हवं तुला? म्हणाले, संस्कृत प्राध्यापकाच्या जागेसाठी निवड होणार आहे असं कळलं म्हणून मी आलो. हे भांडारकर बघतच राहिले. हा 18-20 वर्षाचा तरुण काय शिकला असेल, हा काय शिकवणार? पण तरी ते म्हणाले, ठीक आहे, तुला गुरूंनी पाठवलंय ना, तू 2 दिवस थांब, आम्ही तुझ्या विद्येची चाचणी घेऊ, परीक्षा घेऊ. म्हणून त्यांनी अनेक नामवंत विद्वान बोलावले. सगळे जमले आणि त्या तरुणाची परीक्षा सुरू झाली. त्याला कोणताही प्रश्न विचारा, तो भराभर उत्तरं देत होता. वेद झाले, सिद्धांत कौमुदी झाली, योगदर्शन झालं, वेगवेगळ्या प्रकारचं वाङ्मय झालं.
काहीही विचारा, हा भराभर उत्तरं देतोय. नुसतं उत्तर देतोय असं नाही, तर त्याचा विस्तार करून स्पष्टीकरण करून सांगण्याची सुद्धा त्याची तयारी आहे. शेवटी भांडारकर म्हणाले, तुझी परीक्षा आम्ही घेतलेली आहे, पण तुला आता अजून एक शेवटची परीक्षा द्यायची आहे. त्याला शलाका न्याय परीक्षा असं म्हणतात. म्हणजे शलाका म्हणजे काडी अर्थात त्याचा अर्थ त्या ग्रंथामध्ये कुठेही घालायची आणि जे पान उघडेल ते उघडायचं आणि त्याच्यावर प्रश्न विचारायचा. म्हणून भांडारकरांनी स्वतः लघुसिद्धांत कौमुदी ग्रंथ काढला आणि शलाका न्याय पद्धतीने तो ग्रंथ उघडला आणि त्या ग्रंथातील सूत्र वाचायला भांडारकरांनी सुरुवात केली. मध्येच तरुण म्हणाला, गुरुवर्य माफ करा, मधली 4 सूत्र आपण गाळलीत आणि ती ही आहेत म्हणून ती त्याने म्हणून दाखवली. भांडारकरांनी तोंडात बोट घातली. 5-6 तास या तरुणाची परीक्षा सुरू होती आणि तो सगळ्यांच्या परीक्षेमध्ये अगदी पास झाला, उत्तीर्ण झाला. नुसता उत्तीर्ण झाला नाही तर सगळ्यांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली. स्वतः भांडारकरांनी तर साश्रुनयनांनी त्या तरुणाला नमस्कार केला. म्हणाले, तू ज्ञानाने आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस. त्याने असा शब्द वापरला की तू ज्ञानाने आमच्यापेक्षा वृद्ध आहेस. ह्या तरुणाचं नाव होतं वासुदेव शास्त्री अभ्यंकर. हे 7वं भय आपण बघितलं, शास्त्रे वाद भयम. आता पुढच्या भयाकडे जाऊया. पुढचं भय आहे गुणे खल भयम. खल म्हणजे दुष्ट. गुणी माणसाला दुष्टांचं भय असतं. समाजामध्ये गुणी माणसं जशी असतात ना, तशी दुष्ट माणसं सुद्धा असतात. पण जग चालतं ना ते मोठभर गुणी माणसांच्यामुळे, ढीगभर दुष्ट माणसांमुळे नाही. पण जी दुष्ट माणसं असतात ती गुणी माणसाला त्रास देतात, त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात, त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करतात, त्याचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतात. स्वतः गुण मिळवावे असं त्यांना वाटत नाही, पण दुसऱ्याच गुणी माणसाला खाली कसं करायचं याचा ते विचार करत असतात आणि म्हणून त्यांना आपण दुष्ट म्हणत असतो. कौरव पांडवांचं उदाहरण बघा. पांडव सद्गुणी होते आणि कौरव नव्हते, पण कौरवांनी पांडवांना सतत त्रास दिला. पण शेवटी जय कोणाचा झाला? सद्गुणांचा जय झाला. म्हणजे गुणी पांडवांचाच शेवटी जय झाला. आणि आजही समाजामध्ये तेच दिसतं. गुणी माणसाला त्रास सहन करावा लागतो, पण शेवटी विजय हा त्याचाच होतो. शेवटचं भय सांगते, काये कृतांतात भयम. शरीराला मृत्यूचं भय असतं. शरीर कितीही सुंदर असू दे, नुसतं सुंदर नाही ते निरोगी असू दे, मला नखात रोग नाही, मला काहीही होत नाही असं एखादा माणूस म्हणेल, त्यामुळे त्याला रोगाचं भय नसेल. पण रोग नाही म्हणजे त्याला मृत्यू येणार नाही असं नाहीये. त्याला मृत्यू हा कधी ना कधीतरी येणारच आहे. तो चुकला नाही. जातस्यही ध्रुव मृत्यू. जो जी जन्माला आला त्याला मृत्यू हा येणारच आहे, हे सत्य आहे. पण शरीराला मृत्यूचं भय असतं असं गणक ऋषी सांगतात. आता मृत्यू हा येणार आहे, पण त्याचं भय वाटता कामा नये. म्हणजे काय तर अकाली मृत्यू नको, अपमृत्यू नको, अपघाती मृत्यू नको, हे असे मृत्यू नको. शरीर जरा जर होऊन पडले आणि कधी एकदा जातोय अशी लोक सुद्धा वाट बघतात, असा मृत्यू यायला नको. यासाठी अथर्वशीर्षाचं पठण हे अतिशय महत्वाचं आहे, हे गणक ऋषींना सांगायचंय. अशी 9 प्रकारची विविध भय गणक ऋषींनी आपल्याला सांगितली. या सगळ्या भयांपासून मुक्ती हवी असेल तर काय करायला हवं? मुक्ती मिळणारच नाही का? असं नाहीये. तर वैराग्यामुळे आपल्याला या सर्व भयापासून मुक्ती मिळू शकते. तर वैराग्य म्हणजे नक्की काय? तर वैराग्य म्हणजे अनासक्ती. या वैराग्य प्राप्त करायचं असेल तर रजोगुण आणि तमोगुण या गुणांची निवृत्ती व्हायला हवी आणि सत्वगुणाची वाढ व्हायला हवी.
सत्वगुणाची वाढ व्हायला हवी. चला आजपासून मी रजोगुण आणि तमोगुण कमी करणार आणि सत्वगुणाची वाढ करणार असं म्हटलं म्हणजे आपोआप सत्वगुण वाढीला लागेल का हो? नाही. तर ती वाढ होण्यासाठी काय करायला लागेल? सात्विक ग्रंथांचं वाचन करावं लागेल, शास्त्रवचनांचं श्रवण करावं लागेल, धर्माची वृद्धी करावी लागेल. धर्माची वृद्धी म्हणजे धर्माप्रमाणे आचरण करण्याची वृद्धी करावी लागेल, अंतःकरणाची शुद्धी करावी लागेल आणि आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त करावं लागेल. विचारमंथन करून आपल्या ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित करावा लागेल आणि या प्रज्वलित झालेल्या अग्नीमुळे रजोगुणाचा आणि तमोगुणाचा हळूहळू नाश होईल आणि सत्वगुणामुळे वैराग्य वाढीला लागेल आणि त्याच्यामुळे ईश्वराचं दर्शन घडण्याची आपली क्षमता आपण प्राप्त होईल, आपल्याला करू शकतो आपण. म्हणजे सत्वगुण हा आपल्याला निर्भयता प्राप्त करून देतो. अशी गणक ऋषींनी एकूण 9 प्रकारची फळं या अथर्वशीर्षाच्या पठणामुळे मिळतील असं सांगितलेलं आहे. इथे हा दुसरा फलश्रुतीचा खंड समाप्त झाला. सर्वेत्र सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.